नमस्कार, सिटी न्यूज़ चैनल में सभी का स्वागत है। हमारे साथ में आज यहाँ पर राष्ट्रीय मीडिया के प्रतिनिधि है। अमरावती महानगर पालिका का महासंग्राम न होकर एक वर्चस्व की लड़ाई के रूप में हमने देखा इसे। हमारे साथ में यहाँ राष्ट्रीय मीडिया के प्रतिनिधि है और इन्होंने क्या अनुभव किया अपने इस चुनाव के दौरान। आज अंतिम चरण चुनाव का प्रचार सभी का सब खत्म हो चुका है। किस प्रकार का अनुभव रहा हम इनसे जानेंगे। मेरे साथ में है संजय शेंडे जो न्यूज़ 18 से है। मेरे साथ में अनिरुद्ध जीत 24 साल से, अमर घटारे शाम टीवी से और प्रणय निर्वाण एबीपी माझा से। हम जानेंगे कि इस चुनाव के 15 दिन के इस महासमर में किसका क्या अनुभव रहा और किस प्रकार प्रशासकीय अनुभव, शासकीय अनुभव, जनता के क्या विचार है, सबसे जानेंगे। सबसे पहले प्रणय, कैसा रहा अमरावती चुनाव का यह 15 दिन का हमारा सफर। रात दिन हमने जितने उम्मीदवार नहीं जागते उससे हम लोग ज़्यादा जागते हैं, उनसे ज़्यादा तनाव हम पर होता है। बोलते समय बहुत ध्यान रखना पड़ता है, सारी पार्टियों को बैलेंस करना पड़ता है। क्या अनुभव रहा? भैया अनुभव ऐसा था कि ये स्थानिक का चुनाव है, इसलिए जो मुद्दे आना चाहिए थे स्थानिक के, वो मुद्दे इस चुनाव में कहीं पर भी नज़र नहीं आए। जो स्थानिक के मुद्दे रहते वो एक्चुअली इन सभी जो बड़े बड़े पार्टी के नेता है, जो कार्यकर्ता है, पदाधिकारी, इन्होंने मुद्दे लाए नहीं। इन्होंने बस आपस में ही एक में की टांग खींचने में इन्होंने अपनी खूबियाँ देखने को मिली। और खासकर जो मतदाताओं को अपेक्षा थी कि जो हमारे मुद्दे हैं वो मुद्दे आप हमारे कैसे सॉल्व करेंगे, इसके ऊपर बताओ। तो उसके ऊपर कोई नेता सामने नहीं आया। बस आरोप प्रत्यारोप की जो घड़ी, वर्चस्व की लड़ाई चलती रही। हर नेता का वर्चस्व, मुझे चाहिए, मुझे वो चाहिए, मुझे मेरी सीटें चाहिए। क्या संजय जी क्या रहा, क्या पार्टी का आपसी जो विरोधाभास रहा मतदाता पर क्या प्रभाव डालता है ये? सबसे पहले तो मैं आपको धन्यवाद दूंगा कि आपने ये हमें मौका दिया कि चलो शहर की सैर कराते हैं और कुछ तो भी अपने जो अनुभव साझा करने के। तो आपने पहला जो प्रश्न किया कि भाई आपका अनुभव क्या रहा, तो ये मुझे लगता है कि मेरा पहला चुनाव है जो इतने नज़दीक से मैंने कवर किया। नहीं, इसके पहले महानगर पालिका के चुनाव आए गए, लेकिन इलेक्ट्रॉनिक मीडिया ने इतना बारीकी से कवर नहीं किया। लेकिन इस बार की खासियत अगर देखी जाए तो हर पार्टी के नेता, बड़े बड़े नेता यहाँ पे आए, सीएम से लेके डिप्टी सीएम, सभी पार्टी के बड़े बड़े नेता आए, प्रदेशाध्यक्ष आए। और मुझे लगता है कि ये जो चुनाव है, ये चुनाव में हमने भी बहुत अनुभव किए। क्योंकि अगर देखा जाए तो जो सभी पार्टियां खड़ी थी, 4-5 पार्टियां खड़ी थी। इसके अलावा आपने जो बोला 37 पार्टियां है वो तो है, लेकिन मेन जो पार्टियां थी इनके उम्मीदवार भी बहुत ज़्यादा खड़े थे। तो सब उम्मीदवार के तरफ हम जा नहीं सके, एक पार्टी के पूरे उम्मीदवार की तरफ भी हम जा नहीं सके। और इतना हेक्टिक हमारा शेड्यूल रहा कि कभी कभी हम सुबह घर से निकलते थे तो खाना खाने के लिए भी नहीं जा सकते थे। कभी कभी रात को हमने 11-12 बजे खाना खाया, तो कभी कभी हमने कहीं पे किसी का चुनाव प्रचार चल रहा, भाई उसने बोला खा लीजिए तो वहीं पे खा लिया, कभी शाम का घर पे खा लिया। तो कई दिनों से तो हमने ऐसा शेड्यूल रहा। माझा जर अनुभव पाहिला तर माझा अनुभव याच्यापेक्षा खूप वेगळा आहे। कारण महापालिका निवडणूक मी ही दुसऱ्यांदा कव्हर करत आहे आणि दुसऱ्यांदा महापालिकेची निवडणूक कव्हर करत असताना यावेळी जर पाहिलं तर अमरावतीच्या इतिहासात सर्वाधिक नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात होते। प्रत्येक पक्षाचे उमेदवार जे आहेत ते रिंगणात होते। यापूर्वी जर पाहिलं तर यापूर्वीच्या निवडणुका ज्या झाल्या त्या युती आणि आघाडीमध्ये बऱ्यापैकी निवडणुका लढल्या गेल्या। मात्र आता यावेळेस तसं झालेलं नाही की एक युती जी आहे ती झाली होती आणि तेही शेवटच्या टप्प्यात तुटली। आणि त्याच्यामुळं याचा मोठा फटका जो आहे तो मतदारांना बसला। कारण मतदारांचे मूळ प्रश्न जे आहेत ते चर्चेला या निवडणुकीमध्ये आलेले नाहीत। मतदारांच्या मूळ प्रश्नांवर या निवडणुकीमध्ये बोलल्या गेलं नाही। त्याही पलीकडे जाऊन जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात सर्वच पक्षातून आणि सर्वच बाजूनी जे आहे ते करण्यात आलं। टोकाची भूमिका जी आहे ती घेण्यात आली। केंद्रात राज्यात सत्तेत असलेले जे पक्ष आहेत ते केंद्रात राज्यात सत्तेत असले
तरीही त्यांनी अमरावतीमध्ये एकमेकाची उनी धुनी काढली. खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या लोकांनी जे आहे ते नेते पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, इव्हन नेतेही याच्यामध्ये मागे राहिले नाही आणि त्यांनीही मोठ्या प्रमाणात एकमेकाची उनी धुनी काढली आणि मोठ्या प्रमाणात लोकांच्या ज्या मूळ प्रश्नांना आहे ती बगल लोकांनी दिलेली आहे. आणि त्यामध्ये जर पाहिलं तर लोकांच्या मूळ प्रश्नांना बगल तर दिलीच, पण अमरावतीचं काय व्हिजन असणार आहे हे कोणताही पक्ष ठामपणे या ठिकाणी ठेवू शकला नाही. मला म्हणजे पक्षावर कोणत्या बोलायचं नाही, पण अजित पवारांचं जे एक भाषण झालं, अजित पवारांनी मोठ्या म्हणजे आत्मविश्वासाने सांगितलं की आम्ही हे करू, आम्ही ते करू, कुठलीही पॉलिटिकल रिॲक्शन न देता ते पूर्ण विकासावर बोलले. पण इतर पक्षांमध्ये असं कुठलंही बोललं गेलं नाही आणि त्यामुळं ही निवडणूक जी आहे ती खरंच खूप चुरशीची झालेली आहे. कोणत्या पक्षाच्या किती जागा निवडून येतील हे अद्यापही कोणी सांगू शकत नाही, इव्हन त्या पक्षाचाही व्यक्ती सांगू शकत नाही. आणि निवडणूक जी आहे ती फार गुंतागुंतीची झालेली आहे आणि या गुंतागुंतीचा नेमका फटका कुणाला बसणार आहे हे आता खऱ्या अर्थानं पाहणं सुक्याचं ठरणार आहे. आणि मी सांगतो की मोठ्या प्रमाणात लोकांना जो आहे तो या निवडणुकीमध्ये उमेदवारांनाही फटका बसणार आणि बंडखोरांचाही फटका पक्षांना बसणार आहे. आपण आता राजकीय एकूण प्रशासनाकडे बोलूया. प्रशासनाचं आता बघितलं तर या ठिकाणी या महानगरपालिकेमध्ये ज्या आयुक्त आहे सौम्या शर्मा ही त्यांची पहिलीच निवडणूक आहे. सोबतच जर पोलीस विभागाचं जर बघितलं तर या ठिकाणी नव्यानं आलेले पोलीस आयुक्त जे आहे ओला साहेब तेही या ठिकाणी पहिल्यांदा आलेले. त्यामुळं दोन्ही जे प्रशासकीय जे महत्त्वाचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांसाठी ही निवडणूक आहे जी अमरावती शहराची पहिल्यांदाच होत आहे. तर दुसरीकडे बघितलं तर सौम्या शर्मा जी आहे या जरी आता यावेळी या ठिकाणी अमरावतीमध्ये आल्या आहेत, मात्र या ठिकाणी त्यांची जी निवडणूक हाताळण्याची जी ही आहे निवडणूक जी आहे ही त्यांची पहिली निवडणूक आहे. असं असतानाही प्रशासनाकडून चांगली तयारी या ठिकाणी केल्या गेली दिसते. सोबतच पोलीस विभागाकडून सुद्धा साधारणतः 2 ते 3 हजार पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो शहरामध्ये लावला गेला. ओलासाहेब जे आहे ते स्वतः जे रस्त्यावर उतरून दररोज जो पेट्रोलिंग असो किंवा रूट मार्च असो या पद्धतीने सुरू आहे आणि कुठेही अनुचित प्रकार घडून यासाठी प्रशासन सज्ज आहे. मात्र दुसरीकडे बघितलं तर अतिशय मोठ्या प्रमाणात पक्षांतर्गत तो चिखलफेक आहे तो या ठिकाणी पाहायला मिळाला. अनिरुद्धने सांगितलं की आजपर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने जे उमेदवार आहे साधारणतः 650पेक्षा जास्त उमेदवार जे निवडणुकीच्या रिंगणात आहे, तर मतदार जे आहेत अजूनही मतदार संभ्रमात आहे. नेमकं आम्ही मतदान द्यायचं कुणाला? या ठिकाणी आतापर्यंत भाजप आणि सेनेची युती होती, काँग्रेस राष्ट्रवादीची युती होती, सोबतच बाकी इतर पक्षांची युती होती. मात्र आता त्याच पक्षातले लोक वेगवेगळ्या पक्षामध्ये गेले, वेगवेगळे पक्ष जे वेगवेगळे लढत आहे. त्यामुळे कोणता उमेदवार कोणता पक्षात उभा आहे आणि कोणाचं काय चिन्ह आहे हेही अजून मतदारांना माहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संभ्रम जो आहे तो आता या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये जे आहे आपण अनुभवला आहे. सोबतच जो मतदार राजा आहे तो अजूनही कन्फ्यूज आहे की आपण नेमकं मतदान द्यायचं कोणाला. या निवडणुकीमध्ये बघितलं तर अनिरुद्धने सांगितलं की जे विकासाचे मुद्दे होते सर्वात मोठा होता घाणीचा कचऱ्याचा मुद्दा शहरामध्ये तापलेला होता. अनेक आंदोलनं शहरामध्ये झाली, तो मुद्दा कुठे दिसलाच नाही. ज्याचं 5 वर्ष आधी या ठिकाणी ज्याची सत्ता होती महानगरपालिकेवर त्यांनी सांगितलं नाही की आम्ही 5 वर्षामध्ये काय केलं आणि काय करणार. जे अपोजमध्ये होते त्यांनी सांगितलं नाही की आम्ही काय करणार. या निवडणुकीमध्ये फक्त मला या ठिकाणी धर्माच्या नावावर जे मतं मागण्याची मोठ्या प्रमाणात सगळ्याच पक्षाकडून या ठिकाणी पाहायला मिळालं. बाहेरचे नेते येऊन या ठिकाणी भाषण करून गेले, त्यांनीही विकासाचे कोणतेच मुद्दे केले नाही. तुम्ही या ठिकाणी हिंदू कसे अडचणीत आहे, मुस्लिमांमध्ये येणारे जे नेते आहेत त्यांनी सांगितलं तुम्ही कसे अडचणीत आहे, मात्र विकास कुठं, शहराचा विकास कुठं आहे, हे अनेक मुद्दे होते, अनेक मुद्दे या ठिकाणी पाहायला मिळाले नाही. त्यामुळं ही निवडणूक एकमेकांच्या अंगावर चिखलफेक करण्यात गेली आहे असं मला वाटते. 29 महानगर पालिका है जिनके चुनाव लगभग अब कल संपन्न हो जाएंगे. उनकी जो प्रचार थी वो पूरी तरीके से रुक गए हैं. इन 29 में ये रिजल्ट 16 को आएंगे. लेकिन जैसे कि सारे मेरे पत्रकार दोस्त बता रहे हैं कि इस बार मुद्दों से ज़्यादा नैरेटिव सेट करने पर पूरा ये चुनाव फोकस रहा. लेकिन अगर आप कमोबेश देखोगे तो हर बार यही होता है. यह बात अलग है कि मुद्दे इस बार इसलिए भी गौण अधिक थे क्योंकि अमरावती और ये यदि मैं बोलूँ 29 में से 28 को छोड़ दो तो अमरावती एक ऐसी महानगर पालिका है जहाँ पर मुझे लगता है कि किसी भी चुनाव के इतिहास में पहली बार ऐसा हुआ हो कि आपकी युति बनी, टूटी, फिर बनी, फिर टूटी. चाहे वो युवा स्वाभिमान के साथ हो या शिंदे, जिस तरीके का आखिर तक सावड़ा गोंदर जो बनते वो हुआ,
उसका खामियाजा जैसे इन्होंने कहा कि मतदाता डिसाइसिव मैटर होता है, वो बिल्कुल अपना डिसाइडिंग फैक्टर उनके पास होता है। वो आपकी बातों से 1 या 2% तक कुछ समय के लिए हो सकता है वो आपसे इन्फ्लुएंस हो जाए, लेकिन उसका एक जो होता है माइंडसेट होता है कि उसे किसे वोट करना है। नहीं नहीं, यहाँ प्रश्न है कि मतदाता ने व्यक्ति को वोट देना, पार्टी को देना, विचारधारा को देना, इन सारी चीजों का नैरेटिव यदि सेट होता कि किसी एक व्यक्ति के प्रति सेट होता कि मुझे भाजपा के साथ में जाना है, स्टेट में जो सत्ता है उसके साथ में जाना, जो स्टेट में सत्ता है 3 लोगों की मिलकर वो 3 लोग यहाँ पे लड़ रहे हैं, तीनों एक दूसरे को बोल रहे हैं, यानी जनता को कहीं ना कहीं रूप से ये भ्रमित कर रहे हैं ना कि भाई हम वहाँ राज्य में तो साथ में हैं, लेकिन यहाँ हम अलग अलग है। नगर परिषद चुनाव में भी वोट सत्ता को देना है कि विपक्ष को देना है? सत्ता में 3 पार्टियां तीनों आपस में यहाँ पे लड़ रही है, कैसे देखते हैं तीनों को आप इन नजर से? खरं पाहिलं तर यावेळेसचं निवडणूक जी आहे ना ही अतिशय चुरशीची आहे आणि जे केंद्रात आणि राज्यात सोबत आहेत, राज्यात तिन्ही पक्ष सोबत आहे, मात्र इथं ते एकमेकांच्या विरोधात लढत आहे आणि एकमेकांच्या विरोधात खालच्या नेत्यांनीच नव्हे तर जे आता राज्यस्तरावरचे नेते आहेत, अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे असतील, यांनी देखील एकमेकांच्या विरोधात पुण्याच्या किंवा मुंबईच्या सभेत बोलायला सुरुवात केली आणि एकूण जर बघितलं वातावरण तर यामुळं मतदार जो आहे हा मतदार समजू शकत नाही की तुम्ही एकीकडे सोबत आहात। हेही तेवढंच खरं आहे, इलेक्शन झाल्यानंतर परत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपा हे तीनही एकत्र बसतील, मात्र कांग्रेस कौन बसना? कांग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा ये तीनों एक साथ में कैसे रहेंगे? नहीं सेना सेना शिवसेना, शिंदे गट, भारतीय जनता पक्ष और राष्ट्रवादी जो अजित पवार गट का है, ये यानी तीनों जो स्टेट में जो युति है वो हर जगह हो जाएगी और बाद में ये घोषणा करेंगे कि हमारे महायुति के पूरे महाराष्ट्र में इतने वैसा ही महापौर होने वाला बने हुए है। करके। हाँ, ऐसा ही यानी होने कहीं वाला ना है। कहीं जनता को भ्रमित करना है ना, वोट व्यक्ति को देना, विचार को देना या पार्टी को देना, क्या लगा है? यामध्ये लोक मोठ्या प्रमाणात कन्फ्यूज आहे, कारण काल जो भाजपाचा विचारधारा सांगत होता तो आज वेगळ्याच कुठल्या तरी पक्षावर लढत आहे। काल जो शिवसेना शिंदे गटाकडे होता त्याला तिकीट भेटले, तो दुसरीकडे गेलेला आहे। भाजपचे या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात जे नाराज अमरावतीमध्ये त्याचा फटका भाजपला काही प्रमाणात बसेल असं वाटते। अनेक नाराज जे आहे, अनेक नाराजांनी वेळेवर दुसऱ्या पक्षाची उमेदवारी घेतला, अनेकांनी त्यापैकी 12, 13, 15 उमेदवारांनी जवळपास शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी घेतलेली आहे। त्यामुळं लोकांपुढे एक प्रश्न निर्माण झालेला आहे की म्हणजे विचारधारेला मतदान करायचं, व्यक्तीला मतदान करायचं, मात्र तरीही मला असं वाटतं की जनता शून्य आहे। क्या अब आज की राजनीति में विचार नाम की कोई चीज रह गई, लगता है आपको ऐसा? सध्या जर पाहिलं, सध्याचा राजकीय चिखल पाहता मला असं वाटत नाही म्हणजे राजकारणामध्ये, स्थानिक राजकारणामध्ये तरी विचारधारेचा काही संबंध आहे, कारण विचारधारेवर ही निवडणूक लढल्या गेली असं मला अजिबात वाटत नाही। हॅलो विचारधारेवर निवडणूक लढल्या गेलं असं मला वाटत नाही, कारण प्रत्येकच पक्षातल्या प्रत्येक उमेदवाराने जवळजवळ आपली विचारधारा बाजूला ठेवून आपण स्वतः कसं निवडून येऊ याकडे जो आहे तो मोठ्या प्रमाणात त्यांचा कल होता। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तर या निवडणुकीमध्ये लोकांमध्ये जो अवेअरनेस, मतदान कसं करायचं आणि आपल्या पारड्यात मत कसं पाडून घ्यायचं याच्याविषयी अवेअरनेस जो लोकांमध्ये उमेदवारांनी आणायला पाहिजे होता, तो अवेअरनेस कुठल्याही प्रकारे उमेदवारांनी आणलेला नाही आणि त्याचा मोठा फटका जो आहे तो बसणार आहे। त्यामुळं सध्या जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात EVM वरती चिन्ह असणार आहे आणि चिन्ह नेमकं कुणाचं आहे हे जे आहे ते आता समजणार नाही। त्यामुळं याचा मोठा फटका जो आहे तो नागरिकांना, उमेदवारांना बसणार आहे। आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की खरंच आता ही जी निवडणूक आहे ती विचारधारेवर लढल्या गेली काय, तर विचारधारेवर ही निवडणूक लढल्या गेलेली नाही, कारण या निवडणुकीमध्ये कोणताही पक्ष तिकीटसाठी आपली विचारधारा सोडायला तयार असल्याचं आपण पाहिलेलं आहे। अनेक उमेदवार जे आहेत ते पत्रकारांकडे तिकीट मागायसाठी आलेले आहे, अशी घटना या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा झालेली आहे आणि पत्रकारों का एक प्रभाव बन गया इसमें। तो ये जो हुआ है तो ये सब मतलब हा मोठ्या प्रमाणात चिखल सगळ्या निवडणुकीचा तुम्ही जर पाहिलं तर एक नेते आहे त्यांनी असं म्हटलं की बरं झालं आम्ही या चिखलातून बाहेर पडलो। म्हणजे ही जर वेळ नेत्यांवर येत असेल तर स्थानिक लोकांनी काय करायचं हा मोठा प्रश्न आहे असं मला वाटतं। मुद्दे गौण हैं और प्रशासन शासन मौन है। ऐसे में विचारधारा ने, जैसे इन्होंने बताया कि विचारधारा को कोई वैल्यू नहीं रहेगी, व्यक्ति को चुनकर आना है अपनी, और हर पार्टी नहीं होना
क्या नेताओं को नहीं लगता कि सही में विकास के लिए मुद्दों की बात होनी चाहिए, लेकिन चुन के आने के लिए सारे दूसरे हथकंडे अपनाए जा रहे हैं? आज का जब जैसे आखिरी दिन है, कल चुनाव सुबह है, आज दिन भर में क्या होगा क्या नहीं होगा, कौन किस पे प्रेशर करेगा, चलता रहे। ऐसे में आम नागरिक जिसे अब व्यक्ति को चुनना है, पार्टी को चुनना है, विकास के नाम पर क्या उसकी दशा होती है? वो विकासच्या नावावर मतदान होणार नाही असं तरी सध्या दिसते, कारण जे मुद्दे यायला पाहिजे मुद्देच आले नाही, त्यामुळे जनता त्या नाराज तर आहेच, परंतु शेवटी मतदान एक हे हक्क असतो मतदानाचा, त्यामुळे लोक मतदान तर करणारच, परंतु कोणाला करणार हे सध्या कौल आपण सांगू शकत नाही। आणि दुसरं मी तुम्हाला थोडे मागे घेऊन जातो, लोकसभेमध्ये आपण पाहिलं अमरावतीकरांनी कोणाला कौल दिला, त्याच्यानंतर विधानसभेमध्ये पहा, विधानसभेमध्ये कसं चित्र पलटलं। त्यामुळे अमरावतीकर हे खूप सुज्ञ आहे, कोणाला निवडून द्यायचं हे त्यांनी ठरवलेलं, कन्फ्युजन नाही आहे, वो अपना तय कर लेगा। आपल्याला वाटते असं, पण नाही, खूप सुज्ञ अमरावतीकर आहे। सरळ सरळ लोकसभा विधानसभेचा निकाल पहा कसा लागलेला होता, अपेक्षा नव्हतीच कोणाला, असे निकाल लागलेले होते। त्याच्यामुळे अमरावतीकर हे खूप सुज्ञ आहे, कोणाला निवडून द्यायचं, चांगल्या व्यक्तीलाच अमरावतीकर निवडून देतील, जे त्याचे नेहमीचे प्रश्न असतात, प्रश्न सोडवणार कोण आहे हे अमरावतीकरांना माहिती आहे, त्यामुळे अमरावतीकर त्याला सोडून देतील। आणि दुसरी एक नवीन अडचण अशी आलेली आहे की लोकांना अजूनही माहीत नाही की आपल्या उद्या मतदान करायचं तर आपल्याला त्या ठिकाणी 2च मशीन राहणार आहे, त्या 2 मशीनमध्ये आपल्याला 4 वेळा बटन दाबायचे आहे, काही ठिकाणी 3 मशीन आहे, त्या ठिकाणी आपल्याला 4 वेळा बटन दाबायचं हे अजून लोकांना माहित नाही। हे जेव्हा मतदान करायला जातील, प्रैक्टिकल जब जाएंगे, जे सुशिक्षित लोकांना कळून दे की बॅलेट कलर। यहाँ पर पीछे पूरी कल की प्रशासन की ट्रेनिंग चालू है, तहसील के हम लोग खड़े हैं यहाँ पर, सारे प्रशासनिक व्यवस्था की कल की तैयारी चालू है, पूरी तरह प्रशासन पूरी तरह से सज्ज है। भले ही हम जनता प्रशासन से बात है, तो कौन से मुद्दे इस चुनाव में आने चाहिए थे, सभी से एक एक 2 मुद्दे पर कि क्या होना चाहिए थे, नहीं हुआ? मला तर वैयक्तिक असं जाणवते की सध्या सर्वात मोठा जो मुद्दा आहे तो अमरावतीकरांसाठी वाहतूक कोंडीचा आहे। राजकमल चौकाचा जो उडान पूल आहे ना, तो जो बंद केलेला आहे अचानकपणे, त्यावर जी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे, त्याचा जो फटका आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसतो। आणि जे अमरावतीकरांना त्या ठिकाणावर ये जा करते नेहमी, त्यांच्यासाठी मात्र खूप जो वाहतूक कोंडीचे प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि सीसीटीव्ही कॅमेरा आहे, कारण अमरावती हे मधला भाग आहे आणि अजूनही सीट कॅमेरे लागलेले, आम्ही स्वतः त्यांना आवर्जून लक्षात घेऊन की त्याच्यानंतर त्यांनी वेगळी एक प्रेस नोट काढून त्यांनी सांगितले की बा आम्ही हे सीसीटीव्ही आणि जे वाहतूक कोंडी निर्माण झालेली राजकमल उडान पूल जे बंद केलं त्यासाठी तातडीने मुद्दे हो सकते हैं। अमरावती शहरात जर आपण बघितलं तर कचरा मुद्दा आहे, कचऱ्याचा खूप भयंकर मुद्दा आहे आणि करोडो रुपयाचा निधी त्यासाठी येतो। मात्र जर आपण अवस्था बघितली शहराची, तर शहराच्या विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढिगारे साचलेले असतात। फक्त मला असं वाटते की काँग्रेसने या प्रश्नाला हात घालण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांच्या शहरात काही होर्डिंग्स लागले, तेव्हा त्यांनी म्हटलं की कचरा माफियापासून आम्ही तुम्हाला मुक्ती करून देऊ। सत्ता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची आहे, प्रशासक त्यांचाच आहे, असं असताना मात्र कचऱ्याच्या प्रश्नावर हे तीनही पक्ष कुठेतरी सावध भूमिका घेताना दिसलेल्या आहेत। त्यांनी कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावलाच नाही अजूनपर्यंत। त्यामुळे मला असं वाटतं की प्रणयने जसं ज्या पद्धतीने सांगितलं की सीसीटीव्ही आणि वाहतूक कोंडी, तर त्याच्यासोबतच अमरावती शहरात कचऱ्याचा जो मुद्दा आहे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, साफसफाईचा मुद्दा जो आहे, त्या मुद्द्यावर मला असं वाटतं की महानगरपालिका आणि आता येणारे जे नगरसेवक आहे त्यांनी हा मुद्दा मोठ्या प्रमाणात लावून धरणं गरजेचं आहे आणि शहराच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे कचऱ्याच्या मुद्द्यावरून असं वाटतं की आवश्यक आहे। और मुद्दे क्या हो सकते हैं? मला असं वाटते की कचऱ्याचा मुद्दा झाला, वाहतुकीचा मुद्दा झाला, हे प्रमुख मुद्दे आहेच, पण अमरावती शहर जे आहे ते मोठ्या प्रमाणात सध्या वाढत आहे। इतरही शहरं वाढत आहे, पण त्या तुलनेत जर पाहिलं तर अमरावती शहर हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे। मोठ्या प्रमाणात अमरावती शहरामध्ये लेआउट्स जे आहे ते पडत आहे आणि त्या लेआउटमधले इंटरनल रोड्स जे बनवल्या जात आहेत त्याचे पैसे अमरावतीकरांकडून घेतले जात आहे, पण त्या रोडची क्वालिटी खरंच तेवढी चांगली आहे का? कारण आता जर पाहिलं तर अमरावतीतले जे मुख्य रस्ते आहेत ते खूप चांगले झालेले आहे, त्या तुलनेत हे जे रस्ते बनवलेले आहे या रस्त्यांवर कुठल्याही प्रकारचा राजकारण्यांचा अंकुश नाही आणि प्रशासनाचाही अंकुश नाही। याच्याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची खूप गरज आहे असं मला वाटते।
ये होना चाहिए था, क्योंकि इसके बाद अमरावती में जो लोग रह रहे हैं अभी, मतलब जो मेन सिटी है, उसके बाद अभी तो वहीं पे जाके रहना है। वहाँ पे बहुत सारे लेआउट्स डेवलप हो रहे हैं जो कि अभी तक के नहीं हुए, वो ये 5 साल में हो गए हैं। मतलब जब से अमरावती तैयार हुआ तब से जितने लेआउट्स नहीं तैयार हुए उतने 5 साल में तैयार हुए हैं, ये आप सब मानते होंगे। लेकिन उनमें जो काम हो रहा है ना, वो काम बहुत गलत हो रहा है। दूसरी बात अगर देखा जाए तो अमरावती में जो बिल्डिंग्स बन रहे, फ्लैट्स बन रहे हैं, फ्लैट्स में भी जो काम हो रहा है वो काम के ऊपर किसी का भी अंकुश नहीं है। सिर्फ और सिर्फ वर्क कंप्लीशन सर्टिफिकेट नाम वो ले लेते हैं और उसके बाद वो बिल्डिंग कैसी हुई, क्या हुई, उसमें सारी चीज़ें अच्छे से हुई है या नहीं हुई है, ये भी किसी ने अभी तक देखा नहीं है। और बोगस बिल्डर जो है, मतलब कुछ बिल्डर्स बहुत अच्छे से काम कर रहे हैं, लेकिन अमरावती में कुछ अच्छे काम करने वालों में से बहुत सारे बोगस बिल्डर भी यहाँ पे घुस चुके हैं और उन्होंने वो नियंत्रण यहाँ पे नहीं है, तो वो नियंत्रण भी रखना चाहिए ऐसा मुझे लगता है, क्योंकि ये रोज के जीने मरने का सवाल है। या ठिकाणी आरोग्याचाही प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। गेल्या 6 महिन्यात जर आकडेवारी पाहिली तर स्कर्ट टायफॉइड असो, चिकनगुनियाचं असो, अमरावती शहरातील सर्वात मोठे जे रुग्ण आहे ते शहरात निघाले होते, त्यानंतर ग्रामीण भागात कमी प्रमाणात होते। मात्र शहरात मोठ्या प्रमाणात चिकनगुनिया, स्कर्ट टायफॉइड हे मोठे मोठे आजार आहे, हे नव्यानं आले। त्यामुळं घाणीर साम्राज्य स्लम भागात खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याकडे महानगरपालिकेचं पूर्ण दुर्लक्ष होतं। प्रशासन जरी असलं तरी मात्र प्रशासनाचा जो अंकुश होता तो अंकुश स्थानिक लोकांचा का नव्हता, जरी ते नगरसेवक नव्हते पण 5 वर्ष जे नगरसेवक होते ज्यांना उभं राहायचं होतं त्यांनी का यासाठी प्रश्न विचारले नाही, हाही खरा महत्त्वाचा प्रश्न आहे। विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलनं झाली, पण सत्ता होते त्यांनी आंदोलन केलं नाही, त्यांनी हा प्रश्न आहे। ते आता म्हणतात की आम्ही कचऱ्याचे प्रश्न मार्गी लावू, कचऱ्याच्या ठेकेदारीमध्ये भ्रष्टाचार झाला ते आता मध्ये प्रॉमिस आता करू, पण तुम्ही मग 5 वर्ष काय केलं हा महत्त्वाचा मुद्दा आहे। ह्या सगळ्या ज्या काही सभा झाल्या, सभेमध्ये अनेकांचे मुद्दे होते। होर्डिंग बॅनर्सवर लिहिलं होतं की शहरामध्ये ड्रग्स जास्त खपून राहिलं, अवैध धंदे खूप आहे, असे फ्लेक्स बॅनर लागले होते। आणि सभेमध्ये सभामध्ये जे बघितलं तर ते सांगत होते की शहरामध्ये ड्रग्स खूप येत आहे, अवैधरित्या गांजा तस्करी होऊन राहिली। अरे तर सत्ता कोणाची होती, अंकुश कोणाचं, प्रशासन कोणाचं आहे? तुम्ही जर म्हणता की आम्ही आल्यावर ते पूर्ण दूर करू, तर मग 5 वर्ष तुमचे सत्तेचे 3 वर्ष प्रशासनाचे, 8 वर्ष गेले, 8 वर्ष सत्ता तर तुमचीच होती ना। ज्या लोकांनी सभेत सांगितलं की आम्ही हे अवैध धंदे दूर करू, मग तुमचं प्रशासन तुमचा अंकुश नाही का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। येणारी पिढी जी आहे ती पिढी आता बघितलं तर पुण्यानंतर सर्वाधिक जर शिक्षण घेणारं जर शिक्षण मार्ग तर अमरावती आहे। अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या संस्था, आता आपण त्याच रस्त्याने जाता, याच ठिकाणी विदर्भ महाविद्यालय आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, जे शिक्षण महर्षी भाऊसाहेब पंजाब देशमुख यांनी उभारलेल्या संपूर्ण ज्या शाळा महाविद्यालय आहे, ह्या संपूर्ण याच रस्त्याने आपण जास्त चाललो। ती संपूर्ण हा जो गाळगेनगरचा परिसर आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राज्यभरातून लोक जे विद्यार्थी येतात, त्या विद्यार्थ्यांना खरंच सुखसुविधा मिळत आहेत का? हां, ते सगळे आता अमरावतीमध्ये 2 मेडिकल कॉलेज आहे, त्यामुळे राज्यभरातून लोक या ठिकाणी येणार आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की अमरावतीचा जो महत्त्वाचा जो चौक आहे, राजकमल चौक, जयस्तंभ चौक, तो जो चौक आहे तो अमरावती शहराची ओळख करून देणारा चौक आहे। राजकमल चौक ते तुमच्या ऑफिसमधून येणारा जो रस्ता आहे, त्या रस्त्यावर जर पाहिलं रात्री दुपारी जो अनावश्यक जे लोक बसलेले असतात, ती जे लोक आहेत ते आपल्या शहराची ओळख जी आहे तर इतर लोकांना काय करून देतात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे की आपल्या शहराची जी ओळख आहे ही ओळख मोठ्या प्रमाणात जी आहे याने प्रतिमा शहराची खराब होऊन राहिली, याकडे प्रशासन सबसब जे अपयशी ठरलेलं आहे। अनेक ठिकाणी बघितलं तर ज्यावेळी नवरात्र असते त्या नवरात्रीच्या वेळी राज्यभरातून लोक अंबादेवीच्या दर्शनासाठी येतात, त्यावेळी जर मग आता जे काही लोक बाहेरून जातात त्या ठिकाणी आपल्या शहराची जी ओळख आहे ती ओळख अतिशय त्याची प्रतिमा मलिन होण्याचं जे काम आहे त्या ठिकाणी पाहायला मिळतं। शेगांव नाके की ओर है, गाड़गेनगर पुलिस स्टेशन के पास में। अभी आप अमरावती की क्या आवश्यकता है, परिमल क्या लगता है, क्या इसमें मुद्दे में इस चुनाव में मुद्दे होने चाहिए थे महानगर पालिका के लिए? स्टेट गवर्नमेंट का अपना काम, महानगर पालिका के क्या मुद्दे होने चाहिए थे जो नहीं लिए गए? देखिए कई सारे इलेक्शंस में, अब तक के भी इलेक्शन में हम नगर से महानगर, महानगर से मेट्रो, हम शहरों को बढ़ा रहे हैं, शहरों का आधुनिकीकरण कर रहे हैं, पर लोगों की जीवन शैली का आधुनिकीकरण नहीं हो रहा है। आप वही देखिए, जैसे अभी सबकी बातों में है कि कचरे का
बहुत यहाँ पे प्रॉब्लम है, या सीवर का प्रॉब्लम है, पीने के पानी को लेकर भी यानी कभी 2-2 3-3 दिन नहीं आ रहे हैं नल। तो ये सब प्रॉब्लम आखिर क्यों आ रही है? हम नगर को महानगर को मेट्रो में बनाने की ओर कर रहे हैं, लेकिन मूलभूत सुविधाओं का अभाव इसलिए है क्योंकि राजनीतिक इच्छा शक्ति उतनी तत्पर नहीं है, क्योंकि कोई भी मुद्दों पर इलेक्शन नहीं है, चाहे वो भावनिक हो, चाहे वो हिंदू मुस्लिम हो। भी दिखाओ, अभी देखो यहाँ पे जो देखिए। टॉयलेट्स बना के हाँ, रखे हैं। ये टॉयलेट्स यहाँ पे दिख रहे हैं साइड में, यानी वो ये आप सारे के उपयोग नहीं सारे, कर सकते हो। और पुलिस स्टेशन है बाजू में, रास्ते में सारे के सारे यहाँ पर अतिक्रमण है। रास्ता काफी चौड़ा प्रशासन ने बनाया है। चंद्रपूर एक बात ये आहे की या जे संपूर्ण जे फायबर टॉयलेट्स आहे हे 22 ठिकाणी आहे शहरामध्ये. एका फायबर टॉयलेटचा जो खर्च आहे साधारणतः 1.5 कोटी रुपयापर्यंत त्यांचा आहे आणि संपूर्ण टॉयलेट जे आहे ते धूळ खात आहे, अस्ताव्यस्त. महानगरपालिका की व्यवस्था करी हुई है। एकही टॉयलेट नाहीये. सुरू नाही. वेलकम पॉईंटवर अजूनही मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्सचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी रात्री बेरात महिला येतात, त्यांना टॉयलेटच्या जाण्यासाठी जागा नाही आहे. जे फायबर टॉयलेट कोट्यावधी रुपये खर्च केले ते असे धुळकाट पडले, तुटले. त्याचं कारण काय, टेंडर कोणी भरलं नाही, त्यावर देखभाल कोणी करायची, हा प्रश्न महानगरपालिकेपुढे आहे. मग हे काढलं कशासाठी? जो तुमची जो पूर्ण व्यवस्था नव्हती, तो कोट्यावधीचा जो जनतेचा निधी होता तो वाया गेला ना सगळा. यानी प्रतिनिधियों ने अपना काम किया, उसके बाद में जो प्रशासकीय व्यवस्था होती है उनको मेंटेन करने की, उसमें वहाँ प्रशासन चुका है, प्रतिनिधि नहीं चुका, लेकिन प्रशासन चुका। मेंटेन करना तो बात अलग रही, मेंटेन करना बात शुरू नहीं प्रशासन हुआ। ये शुरू कर नहीं पाया, ये बहुत वापस उठलिए कई जगह फाइबर उठाए भी। चलो वो मुझे तो लगता है कि वो छोड़ दीजिए, इसके पहले भी ऐसे टॉयलेट लाए थे जिसपे पूरी व्यवस्था है वो पड़े हुए, और लेडीज टॉयलेट में जेंट्स जाते हैं या तो फिर कुछ ना कुछ पड़ा रहता है। लेकिन मैं ये बोल रहा हूँ, ये भी अभी टॉयलेट लाए, तो ये टॉयलेट जो है ये प्रशासन के साथ में, मेरा सीधा आरोप है, तब के जो नगर सेवक होंगे इन्होंने पैसे कि जो कुछ भी खाना है इस खाने के लिए पूरा बना है, उसमें पहले भी वैसा मामला हुआ था, इस बार भी ऐसा हुआ। तुम्हारे पास अगर शहर अपना है, अपने शहर का पैसा जो है, पैसा ये अपने आम नागरिकों का पैसा है, इस नागरिकों के पैसे की आपने हिफाजत करना चाहिए, ना कि मनपा में आप जा रहे तो उड़ाने के लिए कोई से आपके पास अगर प्लान तैयार नहीं है तो बनाओ मत ना। ये टॉयलेट का मुद्दा जो अमर जी ने उठाया है, काय को बुलाया, पहले प्लान तैयार चाहिए अपने पास। टॉयलेट ये के अगर मुद्दे किसी को में देना है, भी संजय भी ऐसा हुआ, हम यदि महिलाओं के लिए टॉयलेट बनाते हैं तो कहीं तो भी उसको जाने के लिए आड़ चाहिए। ये खुले में टॉयलेट रखा हुआ है, अक्सर हमने देखा कि महिलाएं संकोचशील होती है, खुले में टॉयलेट के लिए उपयोग वो टॉयलेट नहीं होता है। टॉयलेट की जब उपयोगिता वहाँ रखा गया, उपयोग नहीं हुआ तो बाद में मेंटेन करना भी बंद कर दिया। जहाँ रखा, पहली योजना ही गलत थी, पहली योजना सही रहती, उसके बजाय शहर में मार्केट में कुछ सुलभ शौचालय बना लेते तो शायद वो लगातार चलते रहता, बनते रहता, होते रहता था। लेकिन ये हमने अभी टोटल, हम करीब वापस हम हमारे अंतिम चरण में पहुंच रहे हैं, ये सारी समस्या हमने गिनाई। अब सबसे महत्वपूर्ण रोल होता है, हर आदमी जो आशा की नज़र से देखता हो, मीडिया की तरफ देखता है, उसको लगता है मीडिया चलता पुरता पूरा एक एनसाइक्लोपीडिया है और हर चीज़ की मंत्र की दवा मीडिया के पास होती है, हर चीज़ की दवा मीडिया के पास होती है। हम इतनी सारी समस्याओं में हम कहाँ चुक गए, हम प्रशासन का ध्यान क्यों इधर नहीं आकर्षित हुआ? क्योंकि जिम्मेदारी हमारी भी बनती है, हमारी प्रशासन ने सुनी नहीं है, हम उस पर गए। सबसे थोड़ी थोड़ी जानकारी कि हम कहाँ पे चुके, गलती हमारी भी है। नाही चंदू भैया, तुम्ही जे म्हणता की गलती हमारी भी है, आता विषय असा झाला आहे की प्रशासन एवढं निगरगट्ट झालेलं आहे की तुम्ही कितीही त्यांच्या विरोधात बातम्या दाखवा, कितीही बातम्या छापा, विरोधात नहीं, हम उसके ध्यान उस तरफ लाना चाहते हैं, हमारा ध्यान कि तुम ये व्यवस्था चूक रहे से ध्यान करो। नहीं, ध्यान दिया तो भी प्रशासन सुनने के लिए तैयार नहीं है। अभी जो टॉयलेट का मुद्दा अमर जी ने उठाया, प्रणय ने खबरें डाली उसकी 2-3 बार, रास्ते में भी आप देख रहे हैं, यहाँ पे तो देखो कचरा पड़ा है कितना सारा। हाँ, हमने खबरें पूरा बनाई। रास्ते में कचरा भरा पड़ा है पूरा पूरा। हमने खबरें बनाई, लेकिन प्रशासन सुनने के लिए तैयार ही नहीं है। उसके लिए अंकुश जो लगना चाहिए नगर सेवकों का, वो नहीं है। या कहीं तो भी हमने तो हमारी जिम्मेदारी की निभाई, लेकिन उसके बाद में जनता का जो ये होना चाहिए था, वचक होना चाहिए था, जनता का जो थोड़ा सा प्रेशर होना चाहिए था, वो प्रेशर कहीं तो भी कम पड़ा। ये 3-4 साल में नगर सेवक नहीं थे, वो भी एक बात हो सकती है उसमें। लेकिन मीडिया के साथ साथ जो नागरिक है, नागरिकों की भी जिम्मेदारी है कि थोड़ा उसको दबाव बनाना जरूरी है। क्या शासकीय व्यवस्था कमजोर पड़ गई प्रशासकीय व्यवस्था के सामने, ऐसा लगता है? बिलकुल शासकीय आणि प्रशासकीय दोन्ही कमजोरच आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि तुम्ही जो विचारला प्रश्न की मीडिया कुठे कमी पडली, मला असं वाटते की मी प्रामाणिकपणे मान्य करतो, मीडिया सध्याचा जो राजकीय चिखल झालेला आहे
आणि राजकीय चिखल होत असताना रोज नेते एकमेकांवर जे टीका टिप्पणी करत होते हे कव्हर करण्यातच आपण सगळ्याचा मस्त सगळा झालो. मीडिया व्यस्त राहिला आणि मूळ स्थानिकांचे प्रश्न जे आहे ते मीडिया लोकांसमोर किंवा टीव्हीवर मांडू शकला नाही. हे जे आहे हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो. पण सध्या जर पाहिलं तर सध्या कुठलाही जर समजा आपण घोटाळा काढला तर तो घोटाळ्याला क्लीन चिट देण्याची जी एक सिस्टीम चल गई. यस, जी प्रथा निर्माण झालेली आहे ना ती आता राजकारण्यांनी आणलेली मॉरल आहे. डाउन करती है पत्रकारों का, मीडिया का. यस यस, तो ही जी प्रथा सध्या नव्याने जन्माला आलेली आहे ना ही सगळ्यात घातक आहे. एखादी गोष्टीवर जर सपोज मीडियानी एखादा घोटाळा बाहेर काढला तर त्याची कुठेही चौकशी होत नाही. त्याची चौकशी न केल्या जाताच राजकीय पक्ष त्याला आपला चिट कार्यकर्ता आहे म्हणून क्लीन चिट देऊन मोकळा होऊन जातो आणि त्याच्यामुळे त्याच्यावर स्टेट लेवल पर भी काफी हुआ है. आणि तोच किस्सा आता इथं स्थानिक लेवलवरही गिरवल्याचं इथं पाहायला मिळतं. अमर, ज्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे आपले पालकमंत्री आहेत त्यांनी इथं आल्यानंतर तिसऱ्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं, मग पहिली दुसरी तिसरी मीटिंगमध्ये सांगितलं होतं की ज्या काही बातम्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आणि प्रिंट मीडियामध्ये येईल त्या बातम्या त्या विभागाला पाठवल्या जाईल आणि त्यांचा खुलासा मागवण्यात येईल की तुम्ही याच्यावर काय इम्प्लिमेंटेशन केलं, काय अंमलबजावणी केली. हे याचं फक्त 1 किंवा 2 बातम्याचं इम्प्लिमेंटेशन त्या विभागानं केलं. नंतर जैसे थे. जर पालकमंत्र्यांनी सांगूनही जर प्रशासन ऐकत नसेल आणि आपल्या बातम्या ऐकून बातम्या करूनही प्रशासनाला जाग येत नसेल तर जे निगरकट्ट्यापेक्षाही निगरकट्ट जे प्रशासन आहे, सुस्तावलेले जे अधिकारी आहे त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना हे माहीत आहे की आता प्रशासक राज आहे त्यामुळे आपल्यावर कोणी बोलू शकत नाही, आपल्याला कोणी म्हणू शकत नाही, आपला वाली कोणी नाही आहे. जे काही होईल ते राज्यस्तरावरून होईल. राज्याला काय उत्तर द्यायचं ते उत्तर देऊ. पालकमंत्री विचारलं तर पालकमंत्र्यांना उत्तर देऊ. पण ज्या पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की 8 दिवसाच्या आत ज्या काही बातम्या मीडियामध्ये येईल त्यांना उत्तर देणं त्या विभागाच्या अधिकाऱ्याचं काम राहील, ते कुठंच झालं नाही. त्यामुळं प्रशासनातले अधिकारी असतील किंवा प्रशासनातले जे काही खालचे कर्मचारी पूर्णपणे निगरगट्ट झालेले आहे. आम्ही अनेकदा बातम्या केल्या, फायबर टॉयलेटच्या बातम्या मी 6 ते 7 बातम्या केल्या. त्या ठिकाणी कर्मचारी येतात, पाहून जातात आणि तेच आम्हाला म्हणतात कोणी ठेका घेईन का म्हणून हा चालवासाठी. हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळं हे जे प्रशासन आहे यांना कुठेतरी शासनाकडूनही कुठेतरी दबाव असला पाहिजे. नाही, मी याच्यामध्ये अजून एक गोष्ट जोडतो. म्हणजे अमरनी जो आता मुद्दा काढलेला आहे बातम्यांच्या खुलासाचा, हा जो खुलासा करण्याची जी पद्धत आहे ती मोठ्या प्रमाणात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली होती. मात्र अनेक बातम्यांचे चुकीचे खुलासे म्हणजे मीडियाने दाखवलेली बातमीच कशी चुकीची आहे हे दाखवण्याचं काम जे आहे ते कोई ना कोई अपना व्यक्ति जुड़ा रहता है उसके साथ आणि में. त्याच्यातून काय केलं माहिती आहे का की अनेक अधिकाऱ्यांनी, माझ्या स्पष्ट आरोप आहे, अनेक अधिकाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जी आहे ती दिशाभूल केलेली आहे. आणि आपण किती चांगले आहो आणि मीडिया किती चुकीच्या बातम्या दाखवत आहे हे दाखवण्याचं काम नुसतं आणि नुसतं अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं माझी वैयक्तिक विनंती पालकमंत्र्यांना असणार आहे की हे जे काही खुलासे हे अधिकारी देतात हे खुलासे खरंच व्यवस्थित दिला जात आहे का हे तपासण्याची गरज असल्याचं मला तरी प्रामाणिकपणे वाटते. क्या लगता है हम कहाँ इस मीडिया में पूरा नहीं कर पाए? हम यहाँ पे आज सब शिकायत लेके बैठे कि प्रशासन ने मुद्दे नहीं उठाए, शासन ने मुद्दे नहीं उठाए, मीडिया ने भी मुद्दे उठाए, तो उनकी आवाज कहाँ दबा दी गई? मीडिया कमी पडला असं मी बिलकुल नाही. मीडिया नेहमी वारंवार जिथे जिथे प्रशासन आणि सरकार चुकते तिथे आवाज उचललेला आहे. मी स्वतः माझ्या चॅनलवर उचललेला आहे. जे 5 ठिकाणी 6 ठिकाणी जे महानगरपालिकेने टॉयलेट उभे केलेले जवळपास 1.5 कोटी रुपये खर्च करून ते धूळ खात होते, त्याची मी सर्वात प्रथम खूप मोठी बातमी केली. त्याचा परिणाम असा झाला की प्रहार जनशक्ती पक्षाने बच्चू कडू यांच्या त्यांनी आंदोलन केलं आणि इशारा दिला की जर 10 दिवसात जर हे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी जर हे सार्वजनिक शौचालय जर तुम्ही दरवाजे उघडले नाही तर आम्ही हे कुलूप तोडू आणि लोकांसाठी उपयोगमध्ये करू. त्यांनी ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला तसं आंदोलन केलं, सुरू केलं. लाडकी बहिणीच्या हस्ते त्यांनी त्याचं उद्घाटनही केलं. परंतु नंतर जेव्हा पालकमंत्री दौऱ्यावर असताना मी त्यांना प्रश्नही केला होता की मला सर अशी समस्या आहे, तर त्यांनी तातडीने आदेश दिले होते मनपा आयुक्तांना. तेव्हा मला वाटते आष्टीकर होते, मला वाटते त्यांना तातडीने आदेश दिले की हे पुढच्या 1 महिन्यामध्ये सुरू झाले पाहिजे, याची काळजी घ्या म्हणे तुम्ही.
तर त्यांनी आदेश दिले. नंतर त्यांनी सांगितलं की हो म्हणे सर फक्त जे शौचालय चालवणारे आहे ते टेंडर बस आपल्याला द्यायचं, कोणी घ्यायला तयार नाही, हे या येणाऱ्या 1 महिन्यामध्ये सुरू होऊन जाईल असं त्यांनी शब्द दिला होता बावनकुळे. पण तू अजूनही ते जसंच्या तसं आहे अजूनही. आणि वेलकम पॉईंटवर अनेक महिला ट्रॅव्हल्स करतात, तिथे 2-2, 3-3 तास उभं राहावं लागते. अजूनही तिथे टॉयलेट बहुत सारी व्यवस्था शहर में बाकी है. आणि अजून एक जो मुद्दा आहे तो खूप ठीक आहे सर बोलता. चंदू भाऊ, या महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या त्या महिला आहेत, त्यामुळं मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या ज्या ये जो यहाँ पे जी चौक खड़े हैं, यहाँ पे इतनी अव्यवस्था होती है यहाँ पे. हमेशा ट्रैफिक यहाँ पे, हालांकि ट्रैफिक कर्मचारी भी यहाँ पे, फिर भी आमने सामने 2 वाहन आपस में भिड़ गए. ऐसी कई जगह अव्यवस्था यहाँ पर हमें देखने को मिलती है. ट्रैफिक व्यवस्था के बारे में मेरी चर्चा करनी रह गई है. हाँ, आप जी कंटिन्यू करें. आता टॉयलेटचा जो मुद्दा होता, टॉयलेटच्या मुद्द्यावरून माझे फक्त महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम जे आहेत त्या स्वतः महिला आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की सौम्या शर्मा मॅडमने हा मुद्दा जो आहे हा मुद्दा थोडा लक्षात घ्यावा आणि जी महिलांची कुचंबना शहरात होते, किमान हा टॉयलेटचा प्रश्न जो आहे, जे फायबर टॉयलेट जे तयार झालेलं आहे ते तातडीनं सुरू करावे. आणि पालकमंत्री महोदयांना माझी विनंती राहील की तुम्ही जे वारंवार आदेश देऊनही जर अधिकारी ऐकत असेल तर निश्चितच अशा अधिकाऱ्यांवर कारवाई सुद्धा करायला पाहिजे. आता आपण चंदू भैया बघितलं, आपण हा जो चौक आहे, कॉटन मार्केट चौक है. कॉटन मार्केट चौक आहे. आता या कॉटन मार्केट चौकात सामने 2 गाड़ी भिड़ गई, समोरासमोर 4 पुलिस कर्मचारी मौजूद हैं यहाँ. तर ही कुठेतरी शहरातली जे वाहतुकीची व्यवस्था आहे, ही वाहतूक कुठेतरी विस्कळीत होत चाललेली आहे. शहरातील नागरिकांना वाहतुकीची जे व्यवस्था जी आहे ते व्यवस्थित असायला पाहिजे. काही ठिकाणी, अनेक ठिकाणी शहरात पार्किंगची व्यवस्था नाही आहे. पार्किंग कुठेच नाही आहे. अनेक ठिकाणी कहीं नहीं है पार्किंग की व्यवस्था. कुठेच नाही आहे. जीवन महानगरपालिकेचे जे कॉम्प्लेक्स बांधले जाते त्या कॉम्प्लेक्समध्ये पण पार्किंगची व्यवस्था नाही आहे. तर हे मला वाटतं कुठेतरी महानगरपालिकेनं यात देखील लक्ष देणं गरजेचं आहे. अनिरुद्ध को बोलना है. मैं मेरी लास्ट बात एक यहाँ पे रखना चाहता हूँ. आता मी आपला कॅमेरामॅन जो आहे त्याला विनंती करीन, आपल्या अमरावती शहरामध्ये तुम्ही सगळीकडे लाईट्स जे लावलेले आहे रस्त्याच्या बाजूने, त्या लाईट्स वरती म्हणजे अंडरग्राऊंड केबल ज्या त्या आहेत त्या लाईट्सच्या केलेल्या आहे. कुठलीही तार तुम्हाला रस्त्यावरून दिसत नाही, पण त्याच्यावर मोठ्या प्रमाणात केबलचं जे अनधिकृत जाळं निर्माण केलेलं आहे ना, त्याच्यामुळे अमरावती शहराचं जे सौंदर्य आहे रहती तो गिरता भी आदमी उससे. ते सौंदर्य मोठ्या प्रमाणामध्ये खराब झालेलं आहे. तुम्ही पहा, महानगरपालिका कृपया सही में इसमें ध्यान देना चाहिए कि अमरावती शहर में ये पूरी हमारी जब गाड़ी जा रही, कई जगह हमको नीचे झुकना पड़ता क्योंकि केबल, और ये इलेक्ट्रिक की केबल नहीं है. हाँ. ये अनधिकृत केबल ही है जो लोगों ने अपने अपने हिसाब से डाल दी है. और हम आगे आप कंटिन्यू कर. ह्या ज्या केबल्स आहे, या केबलमुळं शहर मोठ्या प्रमाणामध्ये विद्रूप दिसत आहे आणि या केबल्समुळं विद्रुपीकरण जे आहे ते इथं होत असल्याचं इथं पाहायला मिळतं. आणि त्यामुळं ह्या केबल महापालिका कधीपर्यंत काढणार हे पाहणं देखील खऱ्या अर्थानं अचुकीचं ठरणार आहे. आता आपण जो समोर चित्रा चौकातून आता आपण जाणार आहे. समोरचा जो पूल आहे चित्रा चौकापासून तर चांदणी चौक इतवारापर्यंत जाणारा जो पूल आहे, साधारण 3 ते 4 वर्षापासून तो पुलाचं काम बंद पडलेलं आहे. त्याची 12 वर्ष साधारणतः बंद पडलेला आहे. मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे वाहतूक कोंडी त्या ठिकाणी निर्माण होते. अनेकांचे त्या ठिकाणी व्यापार आहे, व्यापाऱ्यांना त्रास होते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहू शकता म्हणजे फुटपाथचे दुकानं आहेत, ते दुकानात त्यांना अडचण होते. मात्र हा जो पूल आहे, हा पूल बंद का पडला, याला निधी का आला नाही, या पुलाचं बांधकाम सुरू करण्यासाठी लोकांना कोर्टामध्ये का जावं लागलं, हा खरा मुद्दा आहे. आणि ओबीसीनं पण या पुलाची चर्चा केली आणि अनेकांचं मत असं आहे की यामध्ये कुठेतरी जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता सुद्धा झाली होती. कुठेतरी जातीय या किनार असल्यामुळे याला निधी आला नाही असंही कुठेतरी बोललं जातं. त्यामुळं हा पूलही महत्त्वाचा आहे, कुठेतरी याला निधी यावी अशी लोकांची अपेक्षा आहे. नाही, याच्यामध्ये जर पाहिलं ना, एक अर्ध्या मिनिटात फक्त, हा जो पूल आहे, हा पुलाची म्हणजे राष्ट्रीय चर्चा होणं ही खूप आपल्यासाठी खेदजनक गोष्ट आहे.
कारण ओवेसी जेव्हा आले तेव्हा ओवेसींनी त्यांच्या भाषणात असं म्हटलं की हे जो ताजमहल आहे ये कब बनके तयार होगा ये अल्लाह जाने. म्हणजे हे जर हैदराबाद वरून ओवेसींना इथे येऊन बोलावं लागते, याच्यापेक्षा लाजिरवाणी काय गोष्ट असू शकते. देख एक मिनट. ओवेसींनी तर बोलले, परंतु काल जेव्हा इम्रान प्रतापगडी आले त्यांनी देखील त्यांना जाहीरनाम्यात म्हणावं लागलं की आमच्या उमेदवारांना निवडून द्या, आम्ही ह्या पुलाचा प्रश्न जो आहे तर तातडीनं मार्गी लावू. म्हणजे दिल्लीतल्या माणसाला, हैदराबादच्या माणसाला या अमरावतीची तकलीफ देखील अमरावतीच्या लोकप्रतिनिधी करतात तरी काय, अमरावतीच्या लोकप्रतिनिधींना का वाटत नाही की हा पूल व्हावा जेणेकरून इकडल्या लोकांना तिकडे जाण्यासाठी सोयीस्कर होईल आणि वाहतुकीची कोंडी देखील मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. अमरावती महानगर पालिका के चुनाव के लिए अभी तक नेताओं ने आकर प्रचार कर लिया, नेताओं ने अपनी सारी बातें रख ली. आज कई प्रबुद्ध पत्रकारों ने अपनी बात रखी. अब कल जनता अपनी बात रखेगी. कल इलेक्शन है. 15 तारीख को जब इलेक्शन के बाद 16 को जब रिजल्ट्स आएंगे तो जनता के मन में क्या था यह भी समझ में आ जाएगा. और बात रही सचमुच अमरावती एक बढ़ता हुआ शहर है. हम सभी जनप्रतिनिधियों से जो भी जीतेंगे या फिर यहाँ पे जो भी सरकार में उनसे बार बार ये कहेंगे कि बढ़ते हुए शहर की व्यवस्था बहुत अच्छे से, उनकी उम्मीदें भी बड़ी होती है. उन उम्मीदों पे खरा उतरने का काम अब यहाँ के सत्ताधारियों का है. जो मनपा में राज करेगा, जो भी करेगा, चाहे वो एक सत्ता एक हाथ हो या फिर अलग अलग दल बन के, लेकिन उनका मेन मोटो या उनका मुख्य ध्येय होना चाहिए अमरावती का विकास, अमरावती करों का विकास, न कि खुद का विकास. तो यह देखने लायक होगा. और 16 को ये शायद लगभग शाम तक सब कुछ डिक्लेयर हो जाएगी, किसकी सरकार बैठेगी और यानी कौन सत्ता पाएगा और किसके हाथ में झुंझुना रहेगा, कौन रैपर लेकर ही खड़ा रहेगा. तो आप देखते रहिए सिटी न्यूज़. आप अभी आज सुन रहे थे सारे अमरावती के जो प्रबुद्ध पत्रकार है, जो सभी तरफ घूमते रहे. मुख्य समस्या है जो अमरावती शहर की है, जो नेताओं ने रखनी चाहिए थे, इसमें रखनी चाहिए थी, ठीक है नहीं रखी, लेकिन आज सारी समस्याओं का यहाँ पे खुलासा हुआ. इस समस्या को देखते हुए जो भी आने वाली सरकार है उसने इन पे ध्यान देना चाहिए. महत्वपूर्ण समस्या आज भी यहाँ पे कायम है हॉकर्स की और पार्किंग की. हॉकर्स और पार्किंग दोनों एक दूसरे को पूरक है, दोनों एक दूसरे के कारण तकलीफ होती है. हॉकर्स की बड़ी व्यवस्था होनी चाहिए. बहुत सारी व्यवस्था हमने देखी कि हॉकर के कारण पार्किंग की व्यवस्था भी बिगड़ती है. पार्किंग लोग यहाँ पर सीधे दुकान के सामने जाकर गाड़ी लगा देते हैं क्योंकि पार्किंग की दूसरी व्यवस्था नहीं है. यदि आप उन्हें कहे कि जगह पे गाड़ी लगाए तो उनके लिए जगह चाहिए. हम जब उसे सलाह देंगे कि आप बराबर व्यवस्थित जगह लगाइए तो उसके लिए जगह भी चाहिए. जगह कहीं नहीं. ये मुख्य मार्केट, जब हम यहाँ से जा रहे हैं श्याम चौक से जयस्तंभ की ओर, शहर का मुख्य मार्ग है. हर व्यक्ति यहाँ पर आता है, केंद्र बिंदु है शहर का यहाँ पे. लेकिन आप आसपास पार्किंग की व्यवस्था देखेंगे तो पूरी पार्किंग है आसपास के दुकानदार के 10 फुट तक आने के. हालांकि रोड काफ़ी चौड़ा है, 2 कार दोनों तरफ से जा सकती है, लेकिन मात्र 1 कार को भी निकलने में यहाँ पे मशक्कत करनी पड़ती है क्योंकि आजू बाजू की दुकानें हैं, मार्केट है, मुख्य मार्केट है, परंपरागत मार्केट है. हम यह नहीं कह सकते कि मार्केट शिफ्ट करेंगे, लेकिन जहाँ नए मार्केट की परमिशन दी जाती है कम से कम पार्किंग के लिए वहाँ पे उनकी आवश्यक सुविधाएं होनी चाहिए. नहीं है तो जो बड़े बड़े मार्केट है, 200 300 लोगों के यहाँ एम्प्लॉयज़ है, इतने बड़े बड़े यहाँ पे शोरूम है, तो पार्किंग की व्यवस्था के बारे में कुछ तो प्रश्न होने चाहिए, कुछ तो उनसे पूछताछ होनी चाहिए. प्रश्न निर्माण होना चाहिए कि आखिर पार्किंग कहाँ रखे. पार्किंग मुख्य समस्या है जो शहर के मध्य भाग की है. हॉकर्स मुख्य समस्या, हॉकर्स समस्या नहीं है, उन्हें सुविधा चाहिए, उन्हें जगह चाहिए खड़े रहने की. यदि ये महानगर पालिका में मुख्य रूप से हुई और जो अभी केबल का मुख्य बताया कि हम सारे देख रहे केबल लगे हैं, 3-4 समस्या यदि सॉल्व कर दी तो जो सौंदर्यकरण ये शहर के सेंटर में होना चाहिए, जो सबसे ज़्यादा गंदगी यहाँ पे रहती और इसका सौंदर्यकरण हो गया तो निश्चित रूप से हमारा शहर भी देश में नाम करेगा. लोग इंदौर का नाम लेते हैं, हम चाहते हैं कि अमरावती सरी के दूसरे शहर बने, ऐसा मॉडल शहर बने. आज इन पत्रकारों के माध्यम से कुछ सुझाव दिए गए महानगर पालिका में, आने वाले नगर सेवकों को उस पर गौर करें और अमरावती सुंदर, स्वच्छ और सुंदर बनाए और शहर में इसका नाम बढ़े. हम सभी पत्रकारों की यहाँ पर ऐसी इच्छा है. आप सबने आकर महत्वपूर्ण अमरावती के बारे में जानकारी है, अमरावती की समस्याएं, प्रशासकीय व्यवस्था, शासकीय व्यवस्था, यहाँ की अमरावती की क्या कल्चर है, क्या संस्कृति, इन सारे बातों के बारे में महत्वपूर्ण चर्चा छेड़कर एक नई चर्चा को जन्म दिया कि क्या विकास ऐसे भी हो सकता है. सिटी न्यूज़ में आप बने रहिए. यह प्रोग्राम आप सिटी न्यूज़ में की जो महारथ बनाया था हमने इस महासंग्राम के लिए, उस पर पूरे शहर का दौरा करते हुए आपने देखा है. धन्यवाद.